नमस्कार, वेलकम टू सलोनीज आर्ट वर्ल्ड। आज आपण बघणार आहोत मंडला रेडी रांगोळी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे गुगलवरून प्रिंट घेतलेली आहे मंडला आर्टची। तर तुम्हाला जी पाहिजे ती प्रिंट तुम्ही घेऊ शकता। इथं एक प्रिंट घेतलेली आहे, त्याच्यावर मी 175 मायक्रॉनची OHP शीट ठेवलेली आहे आणि सेलो टेपनी त्याला असं मी सेलो टेप चिटकून घेत आहे। दोन्ही साइडून सेलो टेप चिटकून घेतले, त्यामुळे आपली रांगोळी जी आहे ती हलणार नाही। ज्यावेळी आपण ड्रॉ करणार त्यावेळी ती शीट हलणार नाही, तर ती व्यवस्थित आपण त्याच्यावर ठेवून घेतलेली आहे। इथं मी फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे। फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% ग्लू असा रेशो आपल्याला घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला एक डिझाईनला ग्लू लावून घ्यायचा आहे। व्यवस्थित कडेनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती रांगोळी आपल्याला अप्लाय करायची आहे। इथे मी लाल कलरची रांगोळीचा उपयोग केलेला आहे। तुम्हाला जसं डिझाईन पाहिजे, जसं कलर कॉम्बिनेशन पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता। त्याच्यावरती एक दुसरी OHP शीट ठेवून आपल्याला कपड्याने असं रब करायचं आहे, त्यामुळे आपली रांगोळी व्यवस्थित त्याला चिटकेल। असंच आपल्याला सगळे डिझाईनला रांगोळी लावून घ्यायची आहे, ग्लू लावून घ्यायचा आहे। एक पार्टला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ग्लू व्यवस्थित लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी कलर कॉम्बिनेशनचा वापर करून शेडिंगमध्ये रांगोळी चिटकून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कलर कॉम्बिनेशननी तुम्ही वापरू शकता, शेडिंग करू शकता। तर इथे मी रांगोळी टाकून घेतलेली आहे। आता मी दुसरी OHP शीट ठेवून त्याच्यावरती सेम प्रोसिजरनी रब करायचं आहे, त्यामुळे रांगोळी आपली व्यवस्थित चिटकेल, निघणार नाही। जेवढी आहे रांगोळी उरलेली ती निघून जाईल, बाकी त्याला चिटकून जाईल। अशा पद्धतीने आपल्याला सगळी डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। आता आपल्याला नेक्स्ट डिझाईन करायची आहे, त्यासाठी मी छोटा ब्रश वापरलेला आहे इथं, कारण की जागा थोडी कमी असल्यामुळे छोटा ब्रश वापरलेला आहे। 6 नंबरचा ब्रश आहे हा। 6 नंबरच्या राऊंड ब्रशने मी आता ग्लू अप्लाय करत आहे डिझाईनला। त्यावर मी आता रांगोळीने शेडिंग करत आहे। इथे मी मँगो येलो आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीचा वापर केलेला आहे। तुम्हाला पाहिजे त्या रांगोळीचा तुम्ही वापर करू शकता। अशा पद्धतीने सर्व पाकळ्यांना मी ग्लू लावून रांगोळी त्याच्यावर चिटकवून घेत आहे। तर मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की प्रिंट्स कशी काढायची, डिझाईन कशी काढायची। तर मी गुगलवरून प्रिंट्स काढल्या होत्या, डिझाईन सिलेक्ट केले होते आणि प्रिंट काढून आणली होती आणि मी ड्रॉ पण केल्या होत्या काही डिझाईन्स। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता, प्रिंट आणून लावू शकता किंवा तुम्ही स्वतः ड्रॉ करू शकता त्याच्यावरती। अशा पद्धतीने मी सगळे डिझाईन्स केले होते।
इथे मी आता 4 पाकळ्यांना रांगोळी टाकून घेतलेली आहे, चिटकून घेतलेली आहे. आता त्याच्यावर दुसरी OHP शीट ठेवून त्याला रब करायचं आहे. अशीच प्रोसिजर आपल्याला सगळ्या डिझाईनला कंप्लीट करून घ्यायची आहे. ही रांगोळी झाल्यावर खूपच छान दिसते, खूपच सुंदर दिसते. तुम्ही केव्हाही ही रांगोळी वापरू शकता आणि केव्हाही ती काढू शकता. सणाला याचा खूप छान उपयोग होतो. सणाला आपल्याला वेळ नसतो, आपण पटकन रांगोळी काढायची म्हणून आपण ही रांगोळी अशी ठेवून देऊ शकतो. त्याच्या बाजूने तुम्ही अजून काही डिझाईन काढू शकता रांगोळीने. अशा पद्धतीने मी राहिलेली डिझाईनला रांगोळी चिटकवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली सगळी डिझाईन कंप्लीट झालेली आहे. हा आपला फर्स्ट लेयर आहे. आता याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे 30 मिनिटासाठी. 30 मिनिट झालेले आहेत. रांगोळी बघू शकता तुम्ही पूर्णपर्यंत सुकलेली आहे. माझ्या हाताला एकदम कोरडी लागत आहे. आता मी त्याच्यावरती सेकंड लेयर चालू करत आहे. सेकंड लेयरसाठी पण आपल्याला सेम प्रोसिजर वापरायचा आहे. 50% पाणी आणि 50% ग्लूचा वापर आपल्याला करायचा आहे इथं पण. आणि त्याच्यावरतीच लाल रांगोळी मी टाकत आहे, चिटकून घेत आहे. सेम प्रोसिजरने आपल्याला दुसरी OHP शीट ठेवून त्याच्यावर रब करायचं आहे. त्यामुळे रांगोळी व्यवस्थित छान चिटकेल. आणि उरलेली जी रांगोळी आहे ती काढून टाकायची आहे. आता आपण पाकळ्यांना सेम प्रोसिजरने ग्लू लावून घ्यायचं आहे आणि सेम आपल्याला तसंच शेडिंग करायचं आहे. जसं आपण आधीच्या पाकळ्यांना केलं होतं तसंच सेम शेडिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती रांगोळी टाकायची आहे, चिटकून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने सगळ्या डिझाईनला आपल्याला रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। सगळी डिझाईन झाल्यावर त्याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे। इथं आपला सेकंड लेअर पूर्ण कंप्लीट झालेला आहे। तुम्ही बघू शकता रांगोळी खूप थिक दिसत आहे, मोठी जाड अशी दिसत आहे। आता रांगोळी सुकायला ठेवायची आहे 30 मिनिटांसाठी। रांगोळी सुकून झालेली आहे। आता आपल्याला ती कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे कडेने। पॅच रांगोळी कट करून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली रांगोळी छान फोल्ड होत आहे। आपल्याला पाहिजे तसे आपण फोल्ड करू शकतो। इथे आता आपल्याला रांगोळीला अजून थोडं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी 3D आउटलाइनरचा वापर करत आहे आणि त्याला बॉर्डर करून घेत आहे रांगोळीला मी। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता। कुंदन वगैरे लावून तुम्ही त्याला छान डेकोरेट करू शकता। इथे मी 3D आउटलाइनरचा वापर केलेला आहे। हे गोल्डन कलरचं 3D आउटलाइनर आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या रांगोळीला छान डेकोरेट करून घेत आहे आणि त्याला झाल्यानंतर अजून एक अर्धा तास मी त्याला सुकायला ठेवणार आहे। आणि आता आपली रेडी रांगोळी कंप्लीट झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे। तर इथे पूर्ण डेकोरेट झालेला आहे। आपली रेडी रांगोळी कंप्लीट आहे, पॅच रांगोळी कंप्लीट झालेली आहे। तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ रांगोळीची मी कोणती बनवू तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।